श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. जर तुमच्या आयुष्यात घरात वारंवार अडचणी येत असतील, मनात अस्वस्थता असेल, काम होत नसतील किंवा घरात शांतता कमी झाली असेल, तर आजचा हा स्वामी समर्थांचा संदेश खास तुमच्यासाठी आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. स्वामी म्हणतात, घर बदलायची गरज नाही, नशीब बदलायची गरज नाही, फक्त श्रद्धा आणि नामस्मरणाची सवय बदल. आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थांचे अगदी 20 सोपे घरगुती उपाय, जे कोणत्याही मोठ्या खर्चाशिवाय तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा उपाय तुमचं आयुष्य बदलू शकतो. आणि मनापासून एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. त्याआधी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामींचा उपाय नंबर 1, सकाळचा नामजप उपाय. मित्रांनो, दररोज सकाळी उठल्यावर 108 वेळा ओम श्री स्वामी समर्थ जप करा. जप करताना मन शांत आणि स्थिर ठेवा. यामुळे दिवस सकारात्मक ऊर्जेने सुरू होतो. उपाय नंबर 2, गुरुवारी दीप लावा. भक्तांनो, प्रत्येक गुरुवारी तुपाचा दिवा लावा. स्वामींच्या फोटोसमोर बसून प्रार्थना करा. थोडी खडीसाखर नैवेद्य ठेवा. अडथळे कमी होण्यास मदत होईल. नंबर 3, घरातील कलह शांत करण्यासाठी. संध्याकाळी कुटुंबाने एकत्र आरती म्हणा, स्वामींचे नामस्मरण 5 मिनिटे तरी करा. वाद होत असतील तर शांततेची प्रार्थना करा. घरात प्रेम आणि समज वाढते. उपाय नंबर 4, आर्थिक प्रगतीसाठी. गुरुवारी पिवळी फुले अर्पण करा. गरजू व्यक्तीला अन्नदान करा. मनापासून स्वामी समर्थ म्हणा. हळूहळू आर्थिक मार्ग खुले होतात. नंबर 5, नकारात्मकता दूर करण्यासाठी. आठवड्यातून एकदा गंगाजल शिंपडा. घरभर स्वामींचं नाव घेत फिरा. खिडक्या उघडून प्रकाश येऊ द्या. घर हलकं आणि शांत वाटू लागेल. नंबर 6, मनोकामना पूर्ण करण्यासाठी. सलग 11 गुरुवार जप करा. प्रत्येक वेळी 108 नामस्मरण ठेवा. शेवटच्या दिवशी प्रसाद वाटा. विश्वासाने इच्छा पूर्ण होण्याची वाट पहा. तुमची इच्छा पूर्तता होईल. उपाय नंबर 7, आरोग्यासाठी. हा उपाय सर्वांनीच करायला पाहिजे. स्वामींच्या फोटोंसमोर पाणी ठेवा. नामस्मरण करून ते पाणी प्या. मनात आरोग्याची प्रार्थना करा. मन आणि शरीर दोन्हीही स्थिर राहतात. उपाय नंबर 8, भीती दूर करण्यासाठी. रात्री झोपण्यापूर्वी 2 मिनिटे ध्यान करा. स्वामींचा चेहरा डोळ्यांसमोर आणा. मी सुरक्षित आहे असं मनात म्हणा. भीती आणि चिंता कमी होते. दुरावलेली नाती जुळण्यासाठी. स्वामींनी अतिशय सुंदर असा उपाय सांगितलेला आहे. त्या व्यक्तीचं नाव मनात घ्या. स्वामींना प्रार्थना करा की गैरसमज दूर होत. अहंकार बाजूला ठेवण्याची तयारी ठेवा. योग्य वेळी संवाद सुरू ठेवा. नंबर 10, मुलांच्या प्रगतीसाठी. महिलांनो, हा उपाय तुम्ही तर अवश्य करायलाच पाहिजे. मुलांच्या अभ्यासाच्या जागी स्वामींचा फोटो ठेवा. दररोज 5 मिनिटे नामजप करा. परीक्षेपूर्वी प्रार्थना करायला सांगा. एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढतो. 11, घरात सुख शांतीसाठी. दर गुरुवारी गोड पदार्थ नैवेद्य ठेवा. सर्वांनी मिळून प्रसाद घ्या. कृतज्ञतेची भावना ठेवा. घरातील वातावरण आनंदी राहते. नंबर 12, कामातील यशासाठी. महत्त्वाच्या कामापूर्वी स्वामींचं नाव घ्या. मनात भीती न ठेवता सुरुवात करा. स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा. कामात अडथळे कमी होतील. उपाय नंबर 13, राग कमी करण्यासाठी. राग आला तर 21 वेळा नामस्मरण करा. पाणी प्या आणि शांत बसा. स्वामींच्या चरणी राग अर्पण करा. मन स्थिर होतं. शांतता वाटते. नंबर 14, नव्या घरासाठी. महिलांनी पुरुषांनी दोघांसाठीही अतिशय उत्तम हा उपाय आहे. दोघांनीही मिळून करायला पाहिजे, कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं नव्या घराचं. नव्या घरात प्रवेश करताना स्वामींची प्रतिमा ठेवा. दीप लावून प्रार्थना करा. सर्व कुटुंबियांना नामस्मरण करा. घरात मंगल वातावरण निर्माण होतं.
प्रवास सुरक्षिततेसाठी. घरातून बाहेर पडताना जय जय स्वामी समर्थ म्हणा. मनात सुरक्षिततेची भावना ठेवा. स्वामींचं स्मरण करत प्रवास करा. प्रवास शांततेत पार पडतो, कुठलेही विघ्न येत नाहीत. नंबर 16. दुःख कमी करण्यासाठी. हाही उपाय अत्यंत आवश्यक आहे. मन खूप जड असेल तर स्वामींचं भजन ऐका. डोळे बंद करून प्रार्थना करा. अश्रू आले तरी रोखू नका, मन हलकं वाटू लागेल. नंबर 17. वाईट सवयी सोडण्यासाठी. दररोज सकाळी संकल्प करा. स्वामींच्या चरणी त्या सवयी अर्पण करा. नामस्मरण करत स्वतःला आठवण द्या. हळूहळू बदल दिसू लागेल. नंबर 18. नोकरी किंवा व्यवसायासाठी. इंटरव्ह्यू किंवा व्यवहारापूर्वी नामजप करा. स्वामींच्या फोटोला नमस्कार करा. आत्मविश्वास ठेवा, योग्य संधी मिळेल आणि इंटरव्ह्यूमध्ये तुमचं सिलेक्शन नक्कीच होईल. नंबर 19. घरात आनंदासाठी आठवड्यातून एकदा स्वामींचं भजन लावा. सर्वांनी मिळून ऐका, कृतज्ञता व्यक्त करा. घरात आनंदी स्पंदन वाढते, कुटुंब आनंदी राहतं. शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा हा संदेश, हा उपाय म्हणजे सर्वांगीण कल्याणासाठी. दररोज सकाळ संध्याकाळ नामस्मरण करा. सद्वर्तन आणि मदतीची वृत्ती ठेवा. स्वामींच्या कृपेवर अढळ विश्वास ठेवा. जीवनात शांतता आणि समाधान लाभते. हे उपाय फक्त शब्द नाहीत भक्तांनो, ही स्वामी समर्थांनी दिलेली श्रद्धेची ताकद आहे. लक्षात ठेवा, उपायांमध्ये शक्ती नसते, शक्ती असते ती तुमच्या विश्वासात, तुमच्या नामस्मरणात. आजपासून रोज फक्त काही मिनिटे स्वामी समर्थांचं नाम घ्या, स्वामी समर्थांना द्या आणि बघा तुमच्या घरात शांतता, आनंद आणि समाधान कसं हळूहळू वाढतं ते. कधीही निराश होऊ नका, कारण स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या पाठीशी आहे. मनापासून एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, जर तुम्हाला हे उपाय उपयुक्त वाटले असतील तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा, हा संदेश शेअर करा. कदाचित कोणाच्या घरात सुख शांती येईल. तुमच्या शेअर करण्याने त्यांचं घर शांत होईल. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं लिहा. स्वामी समर्थांची कृपा तुमच्या घरावर सदैव राहो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.